चंद्रपूर जिल्ह्यात बरेच पुरातात्विक अवशेष आहेत. वाकाटक वंशातील द्वितीय प्रवरसेनाचा दुधिया ताम्रपट सुद्धा उपलब्ध आहेत. वाकाटक हे बौद्ध धर्मीय राजे होते. वाकाटकच्या वडगाव ताम्रपत्रमध्ये हिरण्य म्हणजेच इरई नदीचा उल्लेख आला आहे. चंद्रपूरमधील महत्त्वाची पुरातात्विक वास्तू म्हणजे परकोट किल्ला. शत्रूवर मात करण्यासाठी कमी उंचीची वरच्या भागावर छिद्रे असलेली चंद्रपूरला वेढा घातलेली मजबूत अशी संरक्षक भिंत आहेत. संपूर्ण तटबंदीला 4 दिशेला 4 द्वार आहेत. उत्तरेला जटपुरा द्वार, पश्चिमेला बिनबा द्वार, पूर्वेला अचलेश्वर द्वार, दक्षिणेला पठाणपुरा द्वार आहेत. यासोबतच चोर, विठोबा, हनुमान आणि बगड अशा 4 खिडक्या आहेत. हा परकोट किल्ला गोंडराजांनी बांधल्याचे म्हटले जाते, परंतु हे सत्य नाहीत. गोंडराजे हे नागपूरचे राजे रघुजी भोसले यांचे मांडलिक राजे होते. चंद्रपूरच्या किल्ल्याच्या परकोटवरती हत्तीवर आरूढ झालेले सिंह असे राजचिन्ह त्यावर कोरले आहेत आणि हे राजचिन्ह सम्राट अशोककालीन आहेत. यावरून सातवाहन काळात हा किल्ला बांधण्यात आला हे स्पष्ट होते. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातच सातवाहन काळात परकोट, विहारे, स्तूप बांधण्यात आले. चंद्रपूर शहराच्या पूर्वेस अंचलेश्वर द्वार आहेत. या दरवाजाच्या 150 फूट अंतरावर झरपट नदी वाहते. तिच्या काठावर पूर्वी अंचलेश्वर बुद्धविहार होते. त्याला आता महादेवाचे मंदिर बनवण्यात आले. महाकाली मंदिर हे सुद्धा पूर्वी बुद्धविहार होते. त्या मंदिरातील गर्भगृहात असलेली मूर्ती ही महापरिनिर्वाण अवस्थेतील बुद्धमूर्ती आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेस जिवती तालुक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला माणिकगड किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून 660 मीटर उंच असा हा किल्ला वाकाटक कालखंडात बांधण्यात आला होता. शेवटचा नागवंश राजा गहलू हा होता. त्याच्या पत्नीचे नाव मानिका होते. तिच्या नावावरून या किल्ल्यास माणिकगड हे नाव पडले. शंकरलोधी हे गाव कोरपाणा तालुक्यापासून 25 किलोमीटर दक्षिणेस आहे. तिथे सुद्धा बुद्धविहार होते. राजुरावरून आसिफाबादकडे जाणाऱ्या रस्त्यापासून 2 किलोमीटरच्या आत सिद्धेश्वर मंदिर आहेत. या मंदिराचे गर्भगृह साबूत आहेत. या मंदिर समूहात बौद्ध भिक्खू नागार्जुनाची प्रचंड मूर्ती आहेत. बौद्ध भिक्खू नागार्जुनाची प्रचंड मूर्ती या मंदिराच्या गर्भगृह साबूत आहेत. या मंदिर समूहात बौद्ध भिक्खू नागार्जुनाची प्रचंड मूर्ती आहेत. आता त्या मंदिरातील मूर्तीची महादेव म्हणून लोक पूजा करतात. भद्रावतीच्या लेण्या या प्राचीन बौद्ध लेण्या आहेत. विजासन येथे खडकात कोरलेल्या 3 भव्य लेणी आहेत. या तिन्ही लेण्यात तथागत बुद्धाच्या आसनस्थ मूर्ती आहेत.